आज चिला खायचं मन झालेलं, पण चिला पीठ नव्हतं माझ्याजवळ. मग काय, मग ना आंबोळीचं पीठ घेतलं, त्यामध्ये सर्व मसाले ॲड केले, मीठ टाकलं, जिरं आणि ओवा टाकून ना मिक्स केलं. त्यानंतर ना फ्रीजमध्ये एक दुधी होता, मग तोही किसून पूर्ण त्यामध्ये टाकलं मी आणि मिक्स करून घेतला हाताने. त्यानंतर आपल्याला पाहिजे तसं पाणी ॲड करून ना मी व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवली त्याची आणि हे झाल्यावर ना साईडला ठेवून दिलं 10 मिनिटासाठी. मग इथे चटणीची तयारी करायला घेतली, तर इथे शेंगदाणे भाजायला घेतले पहिले मी. त्यानंतर थंड झाल्यावर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. मग डाळवं ॲड केलं, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना, मीठ, जिरं, 2 चमच दही, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी टाकून ना मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. आता ह्या चटणीला ना मी काही तडका देणार नाही आहे, अशीच आम्हाला खायला आवडते म्हणून मी असंच ठेवली आहे. त्यानंतर मग चिला बनवायला घेतला. तर बघा, तुमच्याजवळ जर चिलाचं पीठ नसेल किंवा आंबोळीचं पीठ नसेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता की ज्वारीचं पीठ घ्या, थोडंसं बेसन, थोडं तांदळाचं पीठ, अशा पद्धतीने ना थोडं पीठ मिक्स करून ना तुम्ही चिला बनवू शकतात आणि आवडीनुसार भाज्या टाकून खूप टेस्टी लागतात खायला. आणि मी तुम्हाला भरपूर वेळा चिलाची रेसिपी दाखवलेली सुद्धा आहे. मग पहिले गरमागरम झाले चिला आणि आम्ही पहिले नाश्ता करून घेतला. नाश्ता केल्यानंतर मग शैलेशला पण चिलाच पाहिजे होता टिफिनला, मग त्याचा टिफिन भरून घेतला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.